ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उद्या राजकारणात कंटाळा आला तर सगळं बाजूला ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करेल असं वक्तव्य केलेलं आहे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये ते संघाबद्दल भरभरून बोलले। संघ ही विशाल राष्ट्रभक्तांची संघटना असल्याचे उद्गारही नितेश राणे यांनी काढले। आम्ही तुम्हाला विजयदशमीच्या उत्सवात अगदी संघाच्या युनिफॉर्म मध्ये बघितलं। काय तुम्हाला संघाबद्दल, म्हणजे तुम्ही इतक्यातच संघाच्या जास्त जवळ आला असाल, काय तुम्ही शिकला? विचार राष्ट्रभक्तांची जी संघटना आहे, राष्ट्रासाठी वाहून जाणं आणि हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे, ही जी काय भावना त्यांनी माझ्यामध्ये रुजवली किंवा मला अजून समजून चांगल्या पद्धतीने सांगितलं किंवा मी समजून घेतली त्या पद्धतीने, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या अजून सहवासात राहणं, अजून त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या पूर्ण एकंदरीत संघटनेचा भाग होणं, ते मला असं वाटतं की उद्या राजकारणामध्ये अगर एकदमच कंटाळा आला तर सगळं बाजूला ठेवून संघाचं काम करायला मला निश्चित पद्धतीने आवडेल। एमआयएम हा पक्ष आयएसआय आणि पीएफआय या संघटनांसारखाच असल्याचं मत नितेश राणेंनी व्यक्त केलं। एमआयएम हा एक राजकीय पक्ष आहे, इतकाच काय तो फरक असल्याचं त्यांनी म्हटलं। हिंदूंविरोधात कट कारस्थान करणं हे एमआयएमचं सुद्धा काम असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला। ओवेसी सारखे लोक ज्या महाराष्ट्रात येतात, सभा घेतात, तर तुमची त्यांच्या सभेमध्ये राजकारण कमी आणि धर्म वाढवणं जास्त, जिहादचे विचार पसरवणं जास्त, एवढंच तुम्हाला ऐकायला मिळतं। कधीही विधायक विचार, कधीही चांगले मुद्दे मांडत असताना तुम्हाला ते तिथे दिसणार नाही। जे सभेमध्ये त्यांचे मत हे कलमा पडणं, कुराणचे काही बोलणं, ते विषय उल्लेख करणं, त्याच्यामध्ये कुराणमध्ये काय लिहिलं आहे, मग अल्लाच्या नावाने शपथा घेणं, ह्या गोष्टी सोडल्या म्हणजे आयएसआय आणि पीएफआय पेक्षा वेगळं काय आहे मॅम? तेच आहे, हे फक्त राजकीय पक्ष, हे फक्त मतदान मागतात। आयएसआय आणि पीएफआय मध्ये ज्या पद्धतीची ट्रेनिंग होते, सभेमध्ये बोलून त्यांना ब्रेन वॉशिंग होते ना, तसंच ते एमआयएम आहे। फरक काय त्याच्यामध्ये?